2020 नंतर खूप सारा इंटरनेट किंवा सोशल मीडिया थ्रू खूप इन्फॉर्मेशन बंबार्ड झाली लोकांपर्यंत. जर एवढी इन्फॉर्मेशन 2020 नंतर अवेलेबल झाली आणि यानंतर खूप सारे देर आर माइट बी अ मेजरली कंटेंट क्रिएटर्स मी बघितले आणि जे खूप सारे इन्फॉर्मेशन्स घेऊन बसले होते, बट त्यांच्याकडे एक्सपिरियन्सचा अभाव असल्या कारणाने त्यांचं जे कम्युनिकेशन होतं ते वॉक टॉक नव्हतं. तो एक कंटेंट क्रिएटर आणि एक वेल्थ प्लॅनर याचा मधला डिफरन्स काय असतो? 2020 नंतर जास्त कंटेंट क्रिएटर आले, कारण 2020 नंतर आपल्याला रिसोर्सेस, इंटरनेट पण स्वस्त झालं, जिओ आलं. त्यामुळे जिओ आल्यानंतर लोकांचं इंटरनेट स्पीड वाढला आणि कमी पैशामध्ये तुम्हाला सर्फिंग मिळालं. तर मेजॉरिटी लोक इंटरनेटमध्ये आज इन्फॉर्मेशन शोधत असतात, रिसोर्सेस त्यांच्याकडे इझिली अवेलेबल आहेत. त्यावेळेस जर बघितलं तर कंटेंट क्रिएटर तेव्हापासून सुरुवात व्हायला झाली. आता कंटेंट क्रिएटर जर फायनान्सवरती बोलत असेल ना, तर मेक शुअर तो पहिली गोष्ट काय करणार, तो तुम्हाला स्पेसिफिक प्रॉडक्टविषयी डिस्कस करणार. म्हणजे तो म्युच्युअल फंड असेल किंवा तो स्टॉक असेल किंवा तो क्रिप्टो असेल किंवा एखादं स्पेसिफिक स्ट्रॅटेजी असेल, फ्युचर ऑप्शन, FNO वगैरे जे काही. तो कंटेंट क्रिएटरचा फर्स्ट हे प्रोडक्टवरती फोकस असतो. त्याच्यानंतर सेकंड कंटेंट क्रिएटरचा रिटर्न्स किती तुम्हाला मिळू शकतात यावरती फोकस असतो. आणि थर्ड थिंग येतं कंटेंट क्रिएटरकडे, तो सध्या काय ट्रेंड चाललाय आणि या ट्रेंडला तुम्ही कशा पद्धतीने फॉलो करू शकता, या 3 गोष्टीवरती कंटेंट क्रिएटर डिस्कस करतो मेजरली. ओके. त्यानंतर येतो एक वेल्थ ॲडवायझर म्हणा किंवा वेल्थ प्लॅनर म्हणा. याचा जो फोकस असतो हा तुमचा नीड ॲनालिसिस, जसं तुम्ही मगाशी म्हणाला, जसं गोल्स ऑब्जेक्टिव्ह तुमचे कसे असले पाहिजे, तुमच्या गोल्स आणि ऑब्जेक्टिव्हशी खरंच तुम्ही इमोशनल कनेक्ट आहात का. कारण गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह पेपरवरती लिहून तुम्ही अचीव करणार, हे जे आपल्याला स्कूल किंवा इतर जे इन्फ्लुएन्सर सांगतात हे तितकंसं खरं नाही आहे. गोल्स ऑब्जेक्टिव्ह पेपरवरती आल्यानंतर हे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह तुमच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, हे अचीव केल्यानंतर तुम्हाला काय बेनिफिट मिळेल, हे अचीव नाही केले तर तुम्ही किती इमोशनल कनेक्ट आहात, हे त्या ऑब्जेक्टला सेट केल्यानंतरच होतं. तो फर्स्ट वेल्थ ॲडवायझर काय करेल की वेल्थ गोल ऑब्जेक्टिव्ह काय आहे, किती वेल्थ क्रिएट करायची आहे, का क्रिएट करायची आहे, नाही केली तर काय होईल, केली तर काय होईल, तो बेनिफिट आणि बेनिफिट नसणारे काही गोष्टींवरती डिस्कशन करणार. सेकंड थिंग, तो वेल्थ ॲडवायझर रिस्क मॅनेजमेंटवरती डिस्कस करेल की तुम्हाला किती रिस्क कुठे घ्यायला पाहिजे, तुम्हाला इन्शुरन्स प्लॅनिंग करायला पाहिजे यावरती डिस्कशन करेल, एमर्जन्सी फंडवरती डिस्कशन करेल आणि फायनली तो रिस्क मॅनेजमेंट कशा पद्धतीने तुमच्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये आले पाहिजेत यावरती डिस्कस करेल. तो सगळ्या ॲसेट क्लासला तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करेल. तो सगळ्या ॲसेट क्लासला इम्पॉर्टन्स देईन बेस्ड ऑन युअर करंट रिस्क ॲपेटाईट. म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी जी गोष्ट ही चांगली माझ्यासाठी आहे ती माईट बी तुमच्यासाठी चांगली नसेल. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीसाठी सेम प्रोडक्ट सजेस्ट करणं पण चुकीचं आहे. तो ऑल ॲसेट क्लासचा तो इम्पॉर्टन्स अंडरस्टँड करून देईन. तो मास्टर असेल. बाय द वेल्थ ॲडवायझर ना सर्व ॲसेट क्लासला अंडरस्टँड करतो. तो रिअल इस्टेटला माहिती आहे की कधी तुम्हाला कुठे बाय करायचं, का बाय करायचं, का नाही बाय करायचं, म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ कसं डिझाईन करायचं, स्टॉकचं पोर्टफोलिओ कसं डिझाईन करायचं, हे वेल्थ ॲडवायझरला नॉलेज असतं. त्याला ॲसेटची खूप चांगल्या पद्धतीनं म्हणतो ना सेन्स फार चांगला असतो. एक नॉर्मल इन्फ्लुएन्सर फक्त एकाच प्रोडक्टला किंवा एकाच ॲसेट क्लासला पकडून नसतो. बट जर वेल्थ ॲडवायझर बघितलं तर ह्यूज वाईड एक्सपिरियन्स असतो, 360 डिग्री त्याचा एक्सपिरियन्स असतो. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट की तो तुम्हाला स्ट्रक्चर्ड विषयी जास्त गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला की तुमच्याकडे एक स्ट्रॉंग सॉलिड स्ट्रक्चर असणं का महत्त्वाचं आहे. कारण स्ट्रक्चर्ड नसेल तर तुम्ही लॉंग टाईममध्ये इन्व्हेस्टेड नाही राहू शकत. तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची आहे तर तुम्हाला लॉंग टाईममध्ये इन्व्हेस्टेड राहावं लागेल. सुरुवातीला तुम्ही सांगितलं की सेन्सेक्स 1978ला 100 होता आणि आज 2026मध्ये 84 आहे. 100 रुपयाचं सेन्सेक्स 84 रुपयापर्यंत जरी तुम्ही डेटा काढला, स्टॅटिक्स काढले, पण इतक्या वर्षामध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड राहणं फार चॅलेंजिंग आहे. इन्व्हेस्टेड राहणं आणि इन्व्हेस्टमेंट रेग्युलर करणं. त्यामुळे वेल्थ ॲडवायझर योग्य पद्धतीने तुम्हाला इतके वर्ष इन्व्हेस्टेड का राहायला पाहिजे त्यासाठी स्ट्रक्चर बनवेल. स्ट्रक्चर तुम्हाला इन्स्पायर करेल. राईट. जर तुम्ही तुमच्या फायनान्शियल लाईफशी इन्स्पायर नसाल तर तुम्ही लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत ना. एक सर्वसामान्य व्यक्ती इंडियाचा डेटा जर बघितला तर 3.5-4 वर्षापेक्षा जास्त फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहत नाहीत इंडियन्स लोक. हे प्रूव्हन आहे. काय रिझन काय याच्या मागे? रिझन सायकोलॉजिकल रिझन आहे. बेस्ट रिझन मी तुम्हाला सांगतो, एक सिक्रेट जे वी रिअलाइज 17 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये, की मिडल क्लास व्यक्ती
लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टेड का नसते? कारण ते शॉर्ट टर्मचा विचार करतात. शॉर्ट टर्ममध्ये माझं EMI त्याच्यावरती फोकस असतो, मुलांच्या एज्युकेशनवरती फोकस असतो. त्यामुळे तुम्ही ऑब्झर्व करा, एक मिडल क्लास व्यक्ती ऑलवेज घराच्या EMI आणि मुलांच्या शिक्षणा एवढे पैसे कमवते. अपार्ट फ्रॉम दॅट जास्त इन्व्हेस्ट करून ॲसेट बिल्ड करण्याकडे ते प्रायोरिटी नाही देत. नाही तर सिम्पल लँग्वेजमध्ये जर बघितलं ना मी, तर मिडल क्लास पीपल ऑलवेज लव लाईफस्टाईल एक्सपेन्स अँड एज्युकेशन एक्सपेन्स, बट दे ऑलवेज हेट इन्व्हेस्टमेंट सायकोलॉजिकल लेवलवरती. म्हणून ते रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पैसे कमवत नाहीत. ते मेन रिझन आहे. स्ट्रक्चर तुम्हाला रिअलाइज करून देतो की मला पुढच्या 10-15 वर्षामध्ये माझे हे फायनान्शियल गोल्स फार इम्पॉर्टंट आहे. तो वेल्थ ॲडवायझर तुम्हाला इन्स्पायर ठेवतो, हँड होल्डिंग करतो. तर हा मेजर डिफरन्स आहे. इन्फ्लुएन्सर म्हणा, कंटेंट रायटर म्हणा, किंवा तुम्ही एक स्पेसिफिक प्रॉडक्टवरती काही ॲडवायझर असतात काही. तो कोणाच्या अगेन्स्ट मी कोणत्या ॲडवायझरविषयी मी काही स्टेटमेंट नाही करत आहे, बट तुमची नीड फुलफिल कोण करू शकतो ना त्याला आयडेंटिफाय करा आणि त्याच्याकडे तुम्ही सल्ला घेणं महत्त्वाची गोष्ट आहे. तर दोघांमधला ह्यूज डिफरन्स आहे. वेल्थ ॲडवायझर तुम्हाला स्ट्रक्चर्ड, देन फायनली तो तुमच्या बिहेवियरवरती पण फार काम करेल. कारण 20% तुमचं स्ट्रक्चर काम करेल, राईट? गोल्स, ऑब्जेक्टिव्ह, ॲसेट अलोकेशन, स्ट्रक्चर 20% काम करेल. रेस्ट 80% तुमचं बिहेवियर काय, ज्यावेळेस फायनान्शियल मार्केट क्रॅश होतं, क्रॅश झाल्यानंतर जर तुम्हाला फिअर येतंय दॅट मीन्स तुमच्या वेल्थ ॲडवायझरने तुम्हाला फायनान्शियल लिटरसीज प्रोव्हाइड नाही केले, तुम्हाला ॲसेटचे बेनिफिट्स नाही सांगितलं, राईट ॲसेट अलोकेशन नाही केलेलं. कारण जर तुम्हाला ही गोष्ट कॉमन सेन्सची गोष्ट आहे की मार्केट क्रॅश होतंय तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. कारण मार्केट क्रॅश झाल्यानंतर 18 ते 24 महिन्यामध्ये मार्केट रिकवर पण होतं, पण त्याच सिच्युएशनमध्ये एक सर्वसामान्य व्यक्ती पैसे कमवते कारण बॅड ॲसेट अलोकेशन असतात. आणि हा बिहेवियरचा पार्ट आहे ना. तुम्ही जो डेटा दिले ना तो ॲक्च्युअल लोकांनी का नाही अचीव्ह केला माहितीये? बिहेवियरचा पार्ट आहे. राईट. एक चांगला वेल्थ ॲडवायझर तुम्हाला या 4 गोष्टींवरती फोकस करण्यासाठी हेल्प करतो.